नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये सद्यस्थितीला जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस बघायला मिळत आहे, मात्र काही ठिकाणी अजून देखील वातावरण कोरडे बघायला मिळत आहे. तर पाऊस आपल्याला जो बघायला मिळत आहे सद्यस्थितीला तो मराठवाडा विदर्भाच्या काही भागांमध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. आणि वातावरण जे कोरडे आहे ते किनारपट्टीचा काही परिसर आहे, तसेच उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण, उंचावळीचा खेळ बघायला मिळत आहे. मात्र पावसाचा जोर कमी बघायला मिळत आहे. तर पावसाचा जोर जो वाढतोय तो वाढतोय 29-30 जून आणि 1 जुलै रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे. तर मित्रांनो, या 3 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण विदर्भामध्ये बघूया. विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं, नागपूर, बुटीबोरी, कोंढाली, काटोल, नरखेड, सावनेर, सौसर हा जो सर्व काही परिसर आहे, रामटेक, सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस या 3 दिवसांमध्ये आहे. तर 29 जूनला या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा, 30 जूनला देखील मध्यम स्वरूपाचा आणि 1 जुलैला जर बघितलं तर 1 जुलैला पावसाचा जोर थोडा जास्तच वाढत आहे. जोरदार पाऊस, तुरळक ठिकाणी दृष्टीसदृश्य पाऊस देखील आपल्याला नागपूर जिल्ह्याकडे बघायला मिळू शकतोय. भंडारा जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर जास्तच आहे. 29, 30 आणि 1 जुलैला पावसाचा जोर जास्तच आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असून 1 जुलैला पावसाचा जोर जास्त वाढतोय. भंडारा जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियामध्ये देखील 29ला मध्यम स्वरूपाचा राहील, 30ला पावसाचा जोर आणखी वाढतोय आणि 1 जुलैला मुसळधार पावसासोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही भागामध्ये. तर मित्रांनो, गडचिरोलीमध्ये जर बघितलं, गडचिरोलीचा जो काही परिसर आहे, गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि पावसाचा जोर देखील जास्त आहे. 1 जुलैला देखील जोरदार पाऊस राहील. 30 जून, 29 जून मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. या 3 दिवसांमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता चंद्रपूरमध्ये बघूया. चंद्रपूरला जर बघितलं तर 29 जूनला जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. 30 जूनला देखील पावसाचा जोर जास्त आहे. 1 जुलैला जर बघितलं तर 1 जुलैला देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला चंद्रपूर जिल्ह्या आणि आसपासच्या परिसरामध्ये राजुरा, चंद्रपूर, भद्रावती आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, यवतमाळकडे जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी पांढरकवडा, घाटंजी हा जो काही सर्व परिसर आहे, आर्णी, यवतमाळ या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. आणि 1 जुलैला या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 30 जूनला जर बघितलं तर 30 जूनला देखील मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र पूर्व भागात जोर जास्त आहे. 29 जूनला यवतमाळ जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागाकडे जोरदार पाऊस राहील. 30 जुलैला पूर्व भागाकडे जोर जास्त आहे आणि 30 जूनला पूर्व भागाकडे आणि 1 जुलैला पूर्व भागाकडे पावसाचा जोर जास्त आहे. 1 जुलैला पावसाचा जोर थोडा जास्त वाढत आहे यवतमाळमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये 29, 30 जून आणि 1 जुलैला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता अमरावतीकडे जर बघितलं, अमरावतीचा जो काही परिसर आहे तर अमरावतीमध्ये 29 जूनला पावसाचा जोर या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस. अमरावती, मोजरी तसेच आष्टी हा जो काही परिसर आहे, मोर्शी, वरुड, नरखेड सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस 29 जूनला. 30 जूनला जर बघितलं तर 30 जूनला पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. मोजरी, मोर्शी, वरुड, नरखेड, आष्टी, आर्वी आसपासचा जो काही परिसर आहे, वर्धा जिल्ह्याचा काही परिसर आहे, या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मात्र पश्चिम भागाकडे जोर कमी आहे 30 जूनला. 1 जुलैला जर बघितलं तर 1 जुलैला पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढतोय. 29 जून आणि 1 जुलैला जोर जास्त आहे. 30 जून रोजी जोर थोडा कमी आहे अमरावतीकडे. तर मित्रांनो, अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला जिल्ह्याचा जो काही परिसर आहे, अकोलामध्ये मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती तसेच कोटेल्हारा. तर 1 जुलैला उत्तर भागाकडे पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात आहे. जोर थोडा कमी आहे 1 जुलैला आणि 30 जून रोजी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. 29 जूनला पावसाचा जोर जास्त आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. 30 जुलैला पावसाचा जोर थोडा कमी होताना बघायला मिळत आहे. 30 जून आणि 1 जुलैला पावसाचा जोर थोडा कमी होताना बघायला मिळत आहे अकोलामध्ये. वाशिममध्ये जर बघितलं तर वाशिमचा जो काही परिसर आहे, 29 जून रोजी विजांचा कडकडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे. 30 जूनला जोर थोडा कमी होत आहे, हलक्या मध्यम सरी. 1 जुलैला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय वाशिम जिल्ह्यामध्ये.
तर 29 जून आणि 1 जुलैला जोर जास्त आहे. 30 जून रोजी पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो वाशिममध्ये. आणि बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणाकडे 1 जुलैला दक्षिण भागाकडे जोर जास्त आहे. लोणार, मेहकर, तसंच चिखली, बुलढाणा, तसंच इकडे देऊळगाव राजा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. उत्तर भागाकडे जोर कमी आहे. तर 30 तारखेला जर बघितलं 30 जूनला तर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी आणि 29 जूनला पावसाचा जोर जास्त आहे. एकंदरीत जर बघितलं 29 जून आणि 1 जुलैला जोर जास्त आहे. 30 जूनला जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो बुलढाणाकडे. तर मित्रांनो आता खानदेशात बघूया काय परिस्थिती आहे. जळगाव, भुसावळ, एरंडोल, परोळा, मळनेर 29 जूनला उत्तर भागाकडे जोर कमी आहे. दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय जळगाव जिल्ह्यामध्ये. 30 जूनला जर बघितलं 30 तारखेला तर 30 तारखेला जोर कमी आहे. आणि 1 जुलैला बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. धुळे जिल्ह्याकडे मात्र 1 जुलैला पावसाचा जोर आहे. 29 आणि 30ला जर बघितलं तर 29 जूनला दक्षिणेला जोर जास्त आहे. 30 जूनला जर बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. धुळे, साक्री, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो नाशिकमध्ये बघूया काय परिस्थिती आहे. नाशिकमध्ये जर बघितलं हा जो काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा बराच परिसर अंशतः ढगाळ वातावरण राहील. 29 तारखेला पावसाचा जोर थोडा हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. 30 जून आणि 1 जुलैला नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला नाशिकमध्ये नाशिक, निफाड, मनमाड, चांदवड, वणी तसंच येवला, मालेगाव या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगरकडे जर बघितलं 29-30 जून आणि 1 जुलैला तर कोपरगाव, श्रीरामपूर, जोरवे, अकोले या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. भाग बदलत जोरदार पाऊस. तसंच राहुरी, टाकळी, डोंकेश्वर, अहिल्यानगर, पाथर्डी, काढा तसंच जतनांदूर, जामखेड, घोडेगाव, शिरूर लगतच्या काही परिसरामध्ये पुणे जिल्ह्याच्या या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. 29 तारखेपासून पावसाचा जोर अहिल्यानगरमध्ये वाढतो आहे. विजांचा कडकडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुणे जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर वाढतोय 29-30 जून आणि 1 जुलैला. तर हा जो काही परिसर आहे जुन्नूर, मंचर, तर या ठिकाणी जुन्नूर आणि कालमोडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चाकण, पुणे या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे. मात्र सासवड, वाल्हे आणि लोणंदकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं 29-30 जून आणि 1 जुलैला तर साताराच्या पश्चिमेला जोर जास्तच बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच बाकी भागाकडे जर बघितलं सातारामध्ये तर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये पावसाचा जोर वाढतोय 29-30 जून आणि 1 जुलैला. सोलापूरमध्ये हा जो काही परिसर आहे इंदापूर, अकलूज तसंच पंढरपूर, माहोळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये 29-30 जून आणि 1 जुलैला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. सोलापूरमध्ये जत, संख या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. सांगलीमध्ये जर बघितलं सांगलीचा जो काही परिसर आहे या ठिकाणी 3 दिवसांमध्ये 29-30 जून आणि 1 जुलैला जर बघितलं तर सांगली, कुरुंदावड, कुडाची, अथनी तसंच करोळी, जत, संख सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. विटा, मायनी, तासगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून कोल्हापूरकडे जोर जास्तच आहे. कोल्हापूर तसंच कोडोली, ईश्वरपूर, सितूर या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी थोडा जोर जास्त बघायला मिळू शकतो. शितूरकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच कणकवली, राधानगरी, गगनबावडाकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळेल. जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो आता किनारपट्टीला बघूया काय परिस्थिती आहे. हा जो काही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता 29-30 जून आणि 1 जुलैला बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी वाढतोय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे 29 तारखेला जर बघितलं तर सावंतवाडी, मालवण, अरोस, कणकवली सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस. 30 आणि 1ला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर 29-30 जून आणि 1 जुलैला जबरदस्त वाढतोय. अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. देवगड, राजापूर तसेच हा जो काही परिसर आहे मूर, लांजा जोरदार पावसाची शक्यता. रत्नागिरी, देवरुख, शितूर तसेच माखजन, जयगड सर्वत्र विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. दाभोल, चिपळूण, खेड, दापोली या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. हरिहरेश्वर, महाड, महाबळेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता 29-30 जून आणि 1 जुलैला आपल्याला बघायला मिळू शकते.
मानगाव, मुरुड, जंजिरा, लवासा, नागोठाणे सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. अलिबाग, पेण, लोणावळा या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. 29-30 जून आणि 1 जुलैला या ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त वाढतो आहे. उरण, पनवेल, कर्जत, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढतोय. 29-30 जून आणि 1 जुलैला जबरदस्त पावसाची शक्यता आहे. तर वसई, विरार, सफाले, उंबरपाडा, वाडा तसंच कोठारे या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. बोईसर, डहाणू तसंच हा जो सर्व परिसर आहे, कोंडाली, वापी, पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरकडे मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा आणि धरणक्षेत्राचा जो काही परिसर आहे, जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पैठण, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये आहे. देवळी, फुलंब्री तसंच कन्नड हा जो काही परिसर आहे, सरोळा या परिसरामध्ये जोरदार मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये उत्तर भागकडे भोकरदनकडे मध्यम स्वरूपाचा राहील. जालना तसंच शिवनी, परतूर, अंबड सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. तसंच या ठिकाणी मूर्ती, सेलू, मनवत लगतचा परभणीचा काही परिसर आहे, या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी जो मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. धारूर, केज, येळंब, चौसाळा, भोकरदन तसंच या ठिकाणी बोरखेड या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. धाराशिवकडे कळंब, मासा, धाराशिव तसंच तुळजापूर, लोहारा, वैराग या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता. लातूरकडे लातूर, औसा, लंगा, शोणपाल, उदगीर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता 29-30 जून आणि 1 जुलैला आपल्याला बघायला मिळू शकते. जोर वाढतो आहे. तर परभणीकडे जर बघितलं तर परभणीकडे जोर जास्तच आहे. झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, मनवत सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. नांदेडकडे जोर जास्त आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर जोरदार पावसाची शक्यता. कंधार तसंच नायगाव सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा जोरदार पावसाची शक्यता. तर सेनगाव, हिंगोली, औंढा, नागनाथ, खंडाळा, पुसद सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला 29-30 जून आणि 1 जुलैला बघायला मिळू शकते. सोमवारी 29 जून, मंगळवार 30 जून आणि 1 जुलै म्हणजे बुधवारी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. एकंदरीत जर बघितलं तर 29-30 जून आणि 1 जुलैला महाराष्ट्राच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. काही भागांमध्ये जोरदार पाऊस राहील, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी, तर तुरळक काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.